नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे। इकडे मानिनीने आता काव्या आणि नंदिनी दोघींची सुद्धा चोर उटी भरायची ठरवलेली आहे। पण त्याच वेळेला आता वसू सगळ्यांसमोर नंदिनीचं सत्य समोर आणणार असते, म्हणजे नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे। पण त्याच वेळेला डॉक्टरांनी अशी काही गुड न्यूज दिली ज्याच्यामुळे आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। ते म्हणजे नंदिनीचं एक बाळ तर गेलं, पण नंदिनीचं दुसरं बाळ अजूनही जिवंत असल्याचं मोठा धक्का डॉक्टरांनी दिलेला आहे। जीवानंदिनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख येणार आहे, तर इकडे आता वसूच्या समोर विजयचा खरा चेहरा समोर येणार आहे। विजयने त्याची दाखवलेली ओळख, त्याचं नाव, त्याचा बिझनेस हे सगळं काही खोटं आहे। विजय हा एक मध्यमवर्गीय साधा आणि गरीब मुलगा आहे आणि तो इकडे आता खरं तर पार्थ देशमुख याचा बदला घेण्यासाठी आलेला असतो आणि हे सगळं सत्य आता वसूच्या समोर येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलाय, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता पटापट सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। प्रेक्षकांना आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता इथे नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि ही गोष्ट त्यांनी आता सगळ्यांच्या समोर सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे, कारण इथे आता काव्याला त्या गोष्टीचा धक्का बसू नये। काव्याची एक्झाम आहे आणि तिच्या डिलिव्हरीला अजूनही 7 महिने बाकी आहेत आणि तिला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ह्या दोघांनी हे सिक्रेट लपवून ठेवलेलं आहे। पण त्याच वेळेला आता इकडे मानिनी जीवाच्या आणि नंदिनीच्या रूममध्ये येते। इकडे जीवा नंदिनी खरं तर दुःखातून अजून सावरलेलेच नसतात, दोघांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं। नंदिनी ही इकडे सकाळी आरशासमोर उभी राहून तिला आता बाकीच्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि तिथे ती रडत असते। त्याच वेळेत जीवा आता नंदिनीसाठी चहा घेऊन येतो। जीवाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं। नंदिनी म्हणते की आता आपल्याला स्वतःला सावरायलाच हवं आणि नंदिनीचं आणि जीवाचं हे बोलणं चालू असताना तेव्हाच आतमध्ये आता इथे मानिनी येते। जीवा नंदिनी आता दोघं सुद्धा सगळं काही विसरून पुन्हा कामाला सुरुवात करायची म्हणून दोघं सुद्धा निघालेले असतात। त्याच वेळेला मानिनी रूममध्ये येते आणि म्हणते की येऊ का, चुकीच्या वेळेला तर नाही आले ना मी। नंदिनी म्हणते की नाही वाई, या आतमध्ये। मानिनी म्हणते मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला उशीर तर होत नाहीये ना। नंदिनी म्हणते नाही, बोला ना। मानिनी म्हणते की आता काव्याला 3 महिने पूर्ण झालेत आणि तुलाही आता 3रा महिना लागेल। मानिनी असं बोलते तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनी दोघांना सुद्धा वाईट वाटत असतं। मानिनी म्हणते अरे, मी म्हणत होते की आता आपण दोघींची सुद्धा चोरोटी भरून घेऊया। काय जेव्हापासून गुड न्यूज मिळाले ना तेव्हापासून काही ना काही संकट येत आहेत, पण आता तसं नाही आहे। आपण एक काम करूया, दोघींची चोरोटी एकत्रच करून टाकूया। आता जेव्हा मानिनी चोरोटीचा विषय काढतात तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनी दोघांना आणखीनच वाईट वाटायला लागतं। जीवा आता इथे नंदिनीला सावरतो आणि म्हणतो की हो आई, काहीच हरकत नाही, काव्या रिटर्न आली की आपण लगेचच चोरोटीची तयारी करूया। इकडे मानिनीने चोरोटीचा घाट घातल्यामुळे घरामध्ये सगळेजण आनंदी असतात, हॅप्पी असतात। तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघांना मात्र प्रचंड त्रास होत असतो, कारण एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या असतात। जीवा नंदिनीला म्हणतो काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे। इकडे वसूने आता विजयला एक काम सांगितलेलं असतं। जेव्हा नंदिनीचा अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमधून घरी तर आली, पण तिने अजूनही सत्य काही कोणाला काही सांगितलंच नाही आहे। इव्हन अपघाताबद्दल सुद्धा तिने कोणाला सांगितलं नाही। त्याच्यामुळे तू एक काम कर, हॉस्पिटलमध्ये जा आणि नेमकं काय घडलं याची माहिती काढून आण। विजय म्हणतो की मी ते सगळं काही करून आलेलो आहे। इकडे विजय आता वसूने सांगायच्याच आधी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि तिथे गेल्यावर त्याला समजलेलं असतं की नंदिनीचा अपघात झाला आहे। त्या अपघातामध्ये नंदिनीचं बाळ तर वाचलं, पण पुन्हा एकदा ती हॉस्पिटलमध्ये पोटावर पडल्यामुळे तिचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि एवढी मोठी गोष्ट झालेली असून सुद्धा नंदिनीने ती सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असते आणि विजय आता हे सगळं वसूला सांगतो। वसू म्हणते की एवढं सगळं झालं तरी सुद्धा जीवा आणि नंदिनी दोघं सुद्धा शांत का आहेत, त्यांनी ही गोष्ट घरी का सांगितली नाही। विजय म्हणतो तेच कळत नाही, एवढं मोठी गोष्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून का लपवून ठेवली असेल। वसू म्हणते विजयराव टेन्शन घेऊ नका, या गोष्टीचा तर मी मोठा धमाका करेन, पण माझ्या हाती काहीतरी पुरावे हवे आहेत। ही मानिनी दोन्ही सुनांची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहे आणि तेव्हाच मी ह्या नंदिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन। नंदिनी कधीच खोटं बोलत नाही, हा तिचा टॅग आहे ना, तो कायमचा पुसून टाकणार आहे मी। विजय म्हणतो काय सासूबाई, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं काय टेन्शन घेता, तुम्हाला फक्त पुरावेच हवेत ना। आता त्या नंदिनीचं मिसकॅरेज झालं म्हणजे डॉक्टरांकडून काहीतरी फाईल त्यांना मिळालीच असेल, एकदा फक्त त्यांच्या रूममध्ये जा आणि बघा। विजय म्हणतो तुमच्यासाठी हे काम काही फार मोठं नाही आहे। वसू म्हणते की एकदा फक्त ती फाईल माझ्या हाती लागू दे, मग नंदिनी आणि जीवा तुम्हाला मी बघतेच। आता मानिनी हीच गोष्ट आता विक्रमला आणि इकडे पार्थला दोघांनाही सांगत असते। मानिनी म्हणते पार्थ, काव्याला फोन करून सांग की लवकरात लवकर आपण चोरोटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहोत, त्याच्यामुळे जास्त दिवस आईकडे राहू नकोस। पार्थ म्हणतो हो लगेच, मी आत्ताच फोन करतो आणि तिला सांगतो की लगेच निघून ये। काय आहे ना, तिच्या सासूबाईंना करमत नाही आहे। इथे आता मानिनी म्हणते मेल्या, मला करमत नाही आहे, तुलाच करमत नाही आहे तिच्याशिवाय, ते सांग।
पार्थ म्हणतो, अगं मी कुठे असं म्हणालो. मानिनी म्हणते, ते काय नाही, काव्याला फोन कर आणि तिला सांग की दोघींची सुद्धा लवकरात लवकर चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे. लवकरात लवकर काव्याला इकडे यायला सांग. पार्थ म्हणतो, हो आता लगेचच मी तिला फोन करतो. आता हे सगळेजण इकडं हॉलमध्ये असतात आणि त्या संधीचा फायदा घेत आता वसू इकडे जीवा आणि नंदिनी या दोघांच्या रूममध्ये येते आणि त्यांच्या रूममध्ये आता ती डॉक्टरांची फाईल कुठे मिळते का या गोष्टीची शोधाशोध करत असते. आणि त्याच वेळेला वसूच्या हाती आता जी सिटी हॉस्पिटलची म्हणजेच नंदिनीचं मिसकॅरेज झालेल्याची जी फाईल आहे ती फाईल वसूच्या हातामध्ये सापडली आहे. वसू ती फाईल उघडून पाहते आणि तिला आता ह्या गोष्टीचा खूप मोठा पुरावा लागला आहे. म्हणजे खरंच नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे आणि तिने आत्तापर्यंत ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली. वसू म्हणत असते, जीवा नंदिनी, तुमचं हे सिक्रेट सगळ्यांसमोर कधी आणि कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. वसू इकडे पुन्हा विजयला कॉल करते आणि म्हणते की विजयराव काम झालं. आता ते वसूला भरपूरच आनंद झालेला असतो. नंदिनीचं मिसकॅरेजची न्यूज ऐकून त्या दोघांना आनंद झालेलाच होता. आता इकडे जीवा नंदिनी दोघं सुद्धा आता घरी आलेले असतात आणि नंदिनीच्या मनात आता एकच विचार सुरू असतो की आईनी चोरोटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या सगळं किती प्रेमाने आणि विश्वासाने करतात आणि एवढी मोठी गोष्ट आपण त्यांच्यापासून लपून ठेवली. या गोष्टीचा नंदिनीला खूपच त्रास होत असतो. नंदिनी म्हणते, मी सगळ्यांची फसवणूक करते, सगळ्यांचा विश्वासघात करते आणि हे काही बरोबर नाही आहे. तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. पण ती हाही विचार करते की ही गोष्ट जर काव्याला कळली आणि तिला जर काही त्रास झाला, माझं बाळ तर गेलं पण जर काव्याला त्रास झाला तर नाही, असं होऊन चालणार नाही. जीवा हा नंदिनीच्या समोर येतो आणि नंदिनीची समजूत घालत असतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तुला आता काय त्रास होतोय ते. आईने चोरोटीचा कार्यक्रम करायचा म्हणाला आहे, त्याचं जास्त टेन्शन आलेलं आहे तुला ना. जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, तू जो काही निर्णय घेशील ना त्या निर्णयात मी तुझ्यासोबत असणार आहे. तुला जर आत्ता घरी सगळ्यांना काही सांगायचं असेल तरी मी तुझ्यासोबत आहे आणि ही गोष्ट जर कोणाला सांगायची नसेल तरीसुद्धा मी तुझ्यासोबतच आहे. तू जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घेशील. नंदिनी म्हणते की मला ही गोष्ट सगळ्यांपासून खरं तर लपून नाही ठेवायची, कोणाची फसवणूक नाही करायची, पण या सगळ्याचा काव्याला त्रास होणार आहे. आपण आपलं बाळ तर गमावलं, पण मला काव्याला कोणताही त्रास झालेला नाही पाहायचा आहे. जीवा म्हणतो, मग नको काळजी करूस, तू हे सगळं काव्यासाठी करतेस की नाही, मग आता आणखीन दुसरा कोणताही विचार करायची काही गरज नाही आहे. इकडे चोरोटीच्या कार्यक्रमाची जल्लद तयारी सुरू झालेली असते आणि त्याच वेळेला आता मात्र इथे नंदिनीला जो झालेला सगळा प्रकार आहे हॉस्पिटलमध्ये ती जेव्हा पोटावर पडलेली असते ते सगळं काही तिला आठवत असतं. आणि आता इथे तिच्या मनात एक गिल्टसुद्धा असतं की आपल्या पोटात बाळ नसताना सुद्धा आपण ह्या गोष्टी सगळ्यांपासून लपवून चोरोटी करणं हे चुकीचं आहे. पण आता तिला काव्यासाठी हे सगळं करायचंच असतं. आणि ही सगळी तयारी सुरू असतानाच इथे आता वसुआत्या येतात आणि वसुआत्या म्हणतात की अगं नंदिनी, तू हे काय करतेस, तू का स्वतःची ओटी भरून घेतेस. अगं चोरोटी ही गरोदर बाईची भरली जाते, तू कुठे गरोदर आहेस, तू काय करतेस हे. अगं अशाने अपशकुन होणार नाही का, तू स्वतःचं बाळ तर गमवलंस आणि आता इथे काव्याचं सुद्धा बाळ गमवू शकतेस याच्यामुळे. आता जेव्हा वसू सगळ्यांसमोर असं म्हणते त्या गोष्टीचा विजयला आणि वसूला खूप आनंद झालेला असतो. इथे मानिनी म्हणते, वसुआत्या थांबा, काय करताय तुम्ही, काय बोलताय, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते. आता वसू असं म्हणाल्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघं सुद्धा घाबरलेले असतात की वसुआत्याला कसं कळलं की आपलं बाळ नाही आहे ते. मिथून सुद्धा म्हणतो की वसुताई काय म्हणते तुम्ही, तुम्हाला कळते का काय बोलताय ते, तोंड सांभाळून बोला जरा. वसू म्हणते, अगं मानिनी असं काय करतेस, मी काय चुकीचं बोलते, जे बोलते ते खरंच आहे ना. अगं चोरोटी ही गरोदर बाईची भरलेली जाते, काव्याचं ठीक आहे पण नंदिनीचं काय, नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि तरीसुद्धा ती चोरोटी भरण्यासाठी बसली इथे आहे, हे बरोबर आहे का. आता इथे पुन्हा मानिनी म्हणते, वसुताई तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काय बोलताय तरी कळते का तुम्हाला, तुमच्या जिभेला काही हाड आहे का, तुम्ही जा आत्ताच्या आता इथून माझ्यासमोरून निघून जा. तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यामध्ये घोडा घालायचाच असतो का, तुम्हाला बघवत नाही का सगळं चांगलं होतंय ते. वसू म्हणते, अगं मानिनी अशी काय करतेस, मी खरं तेच सांगतेय. वसू आता इथे नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते की नंदिनी, अगं तुझं मिसकॅरेज झालं ह्या गोष्टीचा तुला विसर पडला की काय, विसरलीस की काय तू. नंदिनी आणि जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. नंदिनी पूर्णपणे घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. जीवा नंदिनीच्या जवळ येतो आणि तो तिला आता सावरत असतो. मानिनी जीवा आणि नंदिनीला म्हणतं की जीवा नंदिनी, हा सगळा काय प्रकार आहे, वसुआत्या काय म्हणतात. आता मात्र ह्या दोघांना सत्य काय आहे सांगितण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. आणि आता वसू तिने तिच्या हातामध्ये आणलेली जी फाईल आहे सिटी हॉस्पिटलची, ज्याच्यामध्ये नंदिनीचा मिसकॅरेज झालेलीचा रिपोर्ट आहे, ती फाईल आता ती मानिनीच्या हातामध्ये देते आणि म्हणते की मानिनी, तू स्वतःच बघ, तुझा लेक आणि तुझी ही सून एवढी मोठी गोष्ट त्यांनी तुमच्यापासून का लपून ठेवली हे तू स्वतःच विचार. मानिनी आता ती फाईल उघडून पाहते आणि त्याच्यामध्ये आता नंदिनीचं मिसकॅरेज झालेल्याचा रिपोर्ट आहे. आता मानिनीला खूप मोठा धक्काच बसलाय. मानिनी खालीच बसते. आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा तिच्या जवळ येतात. नंदिनी आता मानिनीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात करते
आता ह्या गोष्टीचा खरं तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानिनी म्हणते की हे कधी झालं आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून का ठेवलीत? वसू म्हणते की हे सगळं मी सांगते आणि वसूने आता सगळं काही सांगितलेलं आहे की नंदिनीचा मिसकॅरेज झालं, तिचा अपघात झाला होता. त्यांनी ही गोष्टसुद्धा तुमच्यापासून लपवून ठेवली आणि तिचं झालेलं आहे मिसकॅरेज. अगं रूममध्ये सहज माझं लक्ष गेलं या फाईलकडे, तेव्हा मला कळलं की नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे, तेही या रिपोर्टवरून. एवढी मोठी गोष्ट ह्या दोघांनी सगळ्यांपासून लपून का ठेवली? काय सिद्ध करायचं होतं ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला? जीवा म्हणतो की वसू आत्या बस कर हे सगळं बोलायची आणि हे सगळं सांगायची ही वेळ नाही आहे. आता काव्यालासुद्धा ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर नंदिनीला मात्र आता हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवायला लागतात आणि तिला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होत असतो. मानिनी म्हणते जीवा अरे काय हे सगळं? तुम्ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपून ठेवलीत? आणि नंदिनी मी तुला सांगितलं होतं ना की तो हातातला धागा. आता नंदिनीला बाकीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की म्हणजे नंदिनीने स्वतःच्या हातातला धागा काव्याला बांधला होता, म्हणजे काव्यावर येणारं संकट हे नंदिनीवर आलं. मानिनी समोर आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आता ती नंदिनीला जवळ घेते आणि तिला मिठी मारून रडायलाच लागते आणि म्हणते की नंदिनी बाळा, तू ही गोष्ट माझ्यापासून का लपून ठेवलीस? एवढं मोठं दुःख तू आमच्यापासून का लपवलंस? आम्हाला का नाही सांगितलंस? त्यावर जीवा म्हणतो की काव्याला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कारण लास्ट टाईम काव्याने जेव्हा मिसकॅरेज पाहिलं त्याचा खूप मोठा धक्का त्यांना बसला होता. आम्ही आमचं बाळ तर गमवलं, पण ह्या सगळ्याचा काव्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की ही गोष्ट कोणालाही सांगू नये म्हणून. तर प्रेक्षकांना आता हे सगळं चालू असताना नंदिनीला प्रचंड त्रास होत असतो आणि पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये झालेला जो सीन आहे तो सतत तिला आठवतो. खरं तर नंदिनी ह्या सगळ्यामध्ये आता ट्रॉमामध्ये गेलेली आहे. तिला ते दुःख सहनच होत नाही आहे आणि आता नंदिनी इथे चक्कर येऊन खाली पडते. मानिनी आणि जीवा दोघंसुद्धा नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. जीवा नंदिनीला उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. मानिनी तिच्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. पण या सगळ्याचा मात्र आता इथे वसूला आणि विजयला खूप मोठा आनंद झालेला आहे.